नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या टॉप 20 घडामोडींपासून. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा पक्ष प्रमुख असला तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या भूमिकेवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. यावर अजून निर्णय झालेला नाही. सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये त्यांनी 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान झालेल्या पत्रव्यवहाराला ग्राह्य ठरवू नये अशी विनंती केली होती. मात्र आता ही विनंती मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. जर हे पत्र मागे घेतले तर 16 फेब्रुवारी रोजी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं आयोगाला पाठवलेलं पत्र रद्द होऊ शकतं. त्यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील निवड प्रक्रियेवर देखील परिणाम होऊ शकतो. सुनेत्रा पवार हे पत्र निरस्त करण्यासाठी आयोगाला विनंती करणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर मल्लपुरम जिल्ह्यातील वांडूर येथे हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशी थरूर हे UDF उमेदवार AP अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी जात असताना काही लोकांनी त्यांच्या कारसमोर अचानक थांबल्या आणि गनमॅनला चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतला आहे. नाशिकमधील दिंडोरीत काल रात्री खासगी क्लासेसचे स्नेहसंमेलन संपल्यानंतर घरी परतणाऱ्या एका कारने रस्त्याजवळ असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट विहिरीत धडक दिली. रस्त्याच्या पलीकडे फक्त 3 फुटांवर असलेल्या विहिरीत कार कोसळून अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तसेच नेते नरहरी झिरवळ आणि गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आहेत. विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आळंदी परिसरात 2 भयंकर हत्यांचा उलगडा झाला आहे. 6 वर्षीय चिमुकली धनश्री केदारिया आणि 70 वर्षीय वृद्धा मंगल शिंदे यांच्या हत्यांचा आरोपी म्हणून विनायक तुकाराम भवरीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पत्नीला आपल्याविरुद्ध भडकावतात असा संशय घेत रागातून मंगल शिंदे यांची हत्या केली आणि ओळख पटेल अशी भीती बाळगून धनश्रीचा खून केला. घटनास्थळी गुन्हे शाखेने वेगाने तपास करून आरोपीला अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलेब्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक बसवल्याने जातीय तेढ निर्माण झाला होता. अखेर दोन्ही समाजांच्या सहमतीने पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नवी जागा शोधली जाईल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि 1 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. पुतळ्याच्या स्थलांतरानंतर पुजारी फरांडे महाराजांनी आंदोलन मागे घेतलं आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नवीन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांनी कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून 85 लाख रुपये गहाण घेतले. व्यापाऱ्याला 60 लाख रुपये किमतीची जागा 22 लाख रुपयांना विकून विश्वास संपादन केल्यानंतर चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचे आश्वासन देत पैसे घेतले. मात्र ना जागा दिली ना पैसे परत केले आणि फसवणूक केली. नाशिकमधील सातपूर येथे फिर्यादीच आरोपी म्हणून उभा राहिला आहे. रवींद्र एरंडे यांच्यावर 12 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी एरंडेने 4 जणांच्या विरोधात खंडणीच्या तक्रारी दिल्या होत्या, ज्यात ते अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. मात्र तपासादरम्यान रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडिओ सापडले, ज्यामुळे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे. या प्रकरणात एरंडेवर गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेल्समध्ये आरोपीने अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारीपणातून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. संदेश गवळी असे मृत तरुणाचे नाव असून तो टँकर व्यवसाय करत होता. 1.5 वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेला त्याचा ट्रक चोरीला गेला होता. मात्र ट्रक अद्याप सापडला नसतानाही कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने तो आर्थिक तणावात होता. आत्महत्येपूर्वी संदेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी माझा ट्रक चोरणाऱ्या माणसाला मदत केली असे संदेशने शेवटच्या चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे.
आज पुन्हा 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आज पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे. काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. मध्य रेल्वेने रविवारी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी 11:05 ते सायंकाळी 4:05 रद्द असतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल दरम्यान अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे, वाशी, नेरूळ स्थानकादरम्यान लोकल फेऱ्या चालू राहतील. रेल्वे प्रशासनाने पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक जाहीर केला असून प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मुंबईतील 113 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्री पाडला जाणार आहे. प्रभादेवी पुलाचे पाडकाम अंतिम टप्प्यात असून मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचे पॅनल काढल्यानंतर नवीन पुलाची उभारणी सुरू होईल. आज रात्री 10:30 ते रविवारी 6 वाजेपर्यंत उपनगरीय सेवा बंद राहणार. CBSE बोर्डाने नवीन शैक्षणिक शिक्षण क्रम जाहीर केला असून इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकविण्याची सक्ती केली आहे. यामध्ये 2 भारतीय भाषा आणि तिसरी भाषा म्हणून 42 भाषांपैकी 1 भाषा विद्यार्थ्यांना निवडावी लागेल. तसेच इयत्ता 9वी पासून गणित आणि विज्ञानासाठी द्विस्तरीय परीक्षा रचनेचा अवलंब करण्यात येणार आहे. या परीक्षेतील 25 गुणांच्या पर्यायी परीक्षेत विद्यार्थ्यांची विषयाची आकलन क्षमता तपासली जाईल आणि त्यांच्या गुणांची नोंद वेगळ्या प्रकारे केली जाईल. परदेशी भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 भाषांच्या अटीतून सूट मिळणार आहे. इराणने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमानाला पाडण्यात यश मिळवलं तर अमेरिकेने पायलटच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं. एक पायलट सुरक्षितपणे वाचवण्यात अमेरिकेला यश आलं आहे, परंतु दुसऱ्या पायलटचा शोध अजूनही सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर प्रोजेक्टाईल हल्ला केल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला 1 महिना उलटून गेला असला तरी युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सीजफायरचा प्रस्ताव दिला होता, परंतु इराणने तो फेटाळला आहे. हा सीजफायर प्रस्ताव एका तृतीय पक्षाच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचवण्यात आला होता. मात्र केवळ 48 तासांत इराणने प्रस्ताव नाकारला आणि संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. IPLच्या 19व्या पर्वात आज पहिला डबल हेडर रंगणार आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात थरारक संघर्ष होईल. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे. दोन्ही संघांनी या पर्वातील आपला पहिला सामना जिंकला आहे. यामुळे सलग दुसऱ्या विजयासाठी कोणता संघ यशस्वी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राजस्थान रॉयल्सने रियान परागच्या नेतृत्वात विजयी सुरुवात केली आहे. 30 मार्चला चेन्नई सुपर किंग्सला 8 विकेट्सने पराभूत करत राजस्थानने शानदार प्रदर्शन केलं होतं. आता राजस्थान आपला दुसरा सामना आज गुजरात टायटन्सशी खेळणार आहे. गुजरात टायटन्सला आपल्या दुसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळवायचा आहे, तर राजस्थान रॉयल सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. IPLच्या 7व्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेटनं पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 209 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये आयुष म्हात्रेच्या 73 धावांचा समावेश होता. पंजाब किंग्जनं 10 बॉल शिल्लक ठेवत विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि इतर फलंदाजांच्या उत्तम खेळीमुळे टीमला विजय मिळवता आला. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या रामायण चित्रपटाने गेल्या 3 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनवले जात असलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला 2 भागांमध्ये रिलीज केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी 4,000 कोटी रुपये बजेट ठरवले गेले आहे. रिलीजपूर्वीच एका OTT प्लॅटफॉर्मकडून 700 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती, परंतु नमित मल्होत्रा यांनी ती नाकारली. सध्या मेकर्स 1,000 कोटींची OTT डील करण्याचा विचार करत आहेत आणि उर्वरित 3,000 कोटी रुपये थिएटर रिलीज आणि इतर स्रोतांमधून वसूल करण्याची योजना आहे. रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि R. माधवन स्टारर धुरंधर 2ने बॉक्स ऑफिसवर धूम मचवली आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय ॲक्शन थ्रिलर सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करण्याचा इतिहास रचला आहे. 15व्या दिवशी हनुमान जयंतीच्या सुट्टीचा फायदा घेत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.